नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय निघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न त्यातला स्किप करू नका. जास्त प्रश्न नाही आहेत आणि स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. आज पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे. ॲक्च्युली जी मुलं त्या एक्झामसाठी अपेअर करतात त्या सगळ्यांना आपल्या चॅनलच्या वतीने, माझ्या वतीने ऑल दी बेस्ट. छान पेपर सॉल्व्ह करा. ॲक्च्युली कालच लक्षात होतं पण मी सडनली ते विसरून गेले, त्याबद्दल सॉरी. पण ऑल दी बेस्ट सगळ्यांना. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 15 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, समृद्धी केंद्र कोणत्या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, भारतनेट. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. समृद्धी केंद्राचं उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उमरगाव गावात केलं, मध्य प्रदेशातील गुणा जिल्ह्यामध्ये. हा उपक्रम दूरसंचार विभागाच्या समृद्ध ग्राम फिजिटल सर्व्हिसेस पायलटमुळे सुरू झाला. फिजिटल म्हणजे प्रत्यक्ष सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म मिळून तयार झालेलं मॉडेल आहे हे. आणि भारतनेट प्रकल्प हा जगातल्या सर्वात मोठ्या ग्रामीण ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रकल्पांपैकी एक आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. महाराष्ट्रामध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेमध्ये कोणी सादर केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंकज भोयर यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 मांडलंय आणि जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन कुणाचं धर्मांतर केलं तर कमाल 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाईल अशी शिक्षा आहे. आणि धर्मांतर झाल्यास 21 दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्याला जाहीर घोषणा करावी लागेल. आणि या कायद्यानुसार गुन्हे संज्ञेय आणि गैरजामीनयोग्य असतील आणि तसेच यांची सुनावणी थेट सत्र न्यायालयात होणार आहे. पुढील प्रश्न तिसरा. नॅशनल ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिम्पोजियम 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ला सामान्यतः 3D प्रिंटिंग असे म्हणतात. या परिसंवादात भारत सैन्याच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल राजीव कुमार सहानी यांनी केले. आणि ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगमुळे जटिल उपकरणांचे भाग जलद तयार करता येतात आणि साहित्याचा अपव्यय कमी होतो. पुढील प्रश्न चौथा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18,700 कोटी रुपयांचे रस्ते, रेल्वे आणि बंदरे प्रकल्प कुठे सुरू केले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकाता येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगालसह संपूर्ण भारताच्या विकासाला गती मिळेल असे त्यांनी सांगितले. आणि या उपक्रमामुळे बंदरांची क्षमता वाढणार आहे, तसेच मालवाहतूकही वेगाने आणि सोप्या प्रक्रियेमध्ये होईल. कोलकात्यात ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवरती पंतप्रधानांनी परिवर्तन संकल्प रॅलीला देखील याचे संबोधन केले. ठीक आहे, पुढील प्रश्न पाचवा. भारताचे 94वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मयांक चक्रवर्ती असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. आसामच्या 16 वर्षाच्या मयांक चक्रवर्तीने भारताचा 94वा बुद्धिबळ ग्रँड स्लॅम होण्याचा मान मिळवला. ते ईशान्य भारत आणि आसाममधून ग्रँडमास्टर बनणारे पहिले खेळाडू आहेत. ठीक आहे, स्वीडनमध्ये झालेल्या हॉटेल स्कॉटहोम नॉर्थ यंग टॅलेंट स्पर्धेत
यांनी तिसरा GM नॉर्म पूर्ण केलेला आहे. आणि मयांक IM फिलिप लिंडग्रेनवरती मात करत हा ऐतिहासिक टप्पा गाठला. त्यांच्या ऑपोजिट कोण होतं हे नाव लक्षात ठेवा. या सराईवरती त्यांनी 2500 ELO रेटिंगचा आकडाही ओलांडला. पुढील प्रश्न 6वा. सोनम वांगचुक यांची नजरकैद कोणत्या सरकारने रद्द केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, केंद्र सरकारने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सोनम वांगचुक यांना सप्टेंबर 2024 राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत ताब्यात घेतलं होतं आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं की लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि संवाद वाढावा म्हणून हा निर्णय घेतला होता. आणि लडाखचे प्रश्न सोडवण्यासाठी सध्या उच्चस्तरीय समिती काम करते आहे. आणि सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी आहेत. पुढील प्रश्न 7वा. एन्टॅगल्ड लाईटमध्ये 17,000 पेक्षा जास्त टोपोलॉजिकल नमुने कोणत्या विद्यापीठांच्या संशोधकांनी शोधलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, वॉटरस्टँड विद्यापीठ दक्षिण आफ्रिका आणि हुजोऊ विद्यापीठ चीन यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हा शोध दक्षिण आफ्रिकेच्या वॉटरस्टँड विद्यापीठ आणि हुजोऊ विद्यापीठ येथील संशोधकांनी केलेला आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालं आणि क्वांटम इंटँगलमेंट म्हणजे दोन किंवा अधिक कण अशा स्थितीमध्ये असतात की एका कणावरती झालेला बदल दुसऱ्या कणावरती लगेचच परिणाम करतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. CE-20 क्रायोजेनिक इंजिनचे यशस्वी परीक्षण कोणत्या संस्थेनं केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, इस्रोने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इस्रोने CE-20 क्रायोजेनिक इंजिनचे 22 टन थ्रस्टवरती सी लेवल हॉट टेस्ट यशस्वी पार पाडली. ही ट्रायल तमिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो प्रपुल्शन कॉम्प्लेक्समध्ये झाली. आणि यशाच्या निमित्ताने केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या. या इंजिनमध्ये नोझल प्रोटेक्शन सिस्टीम आणि मल्टी एलिमेंट इग्नायटर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पुढील प्रश्न 9वा. भारतात 2017 आयोजित फिफा अंडर-17 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात कुशल दास यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, फुटबॉल. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे माजी सरचिटणीस कुशल दास यांचे 66व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झालेले आहे. ॲक्च्युली हा निधन वार्तेचा प्रश्न आहे, त्यामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तर कुशल दास यांनी जवळपास 12 वर्ष AIFFच्या सरचिटणीस पदावरती काम केलेलं आहे. भारतात 2017 फिफा अंडर-17 फुटबॉल विश्वचषक घेऊन येण्यात त्यांचा मोठा हात होता आणि त्यांच्या काळामध्ये भारताला 3 AFC एशियन कप स्पर्धांमध्ये पात्रता देखील मिळाली होती. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 10वा. युवा संगम कार्यक्रम कोणत्या उपक्रमाअंतर्गत आयोजित केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, एक भारत श्रेष्ठ भारत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. युवा संगमच्या 6व्या टप्प्यासाठी नोंदणी सुरू आहेत सध्या. हा कार्यक्रम एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाखाली होतो. नोंदणी करण्याची अंतिम तारीख 18 मार्च असणार आहे आणि हा कार्यक्रम युवकांना वेगवेगळ्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती, परंपरा, नवसंकल्पांचा अनुभव यामध्ये घेता येतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टीम कुठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे
पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ग्लोबल कॉन्फरन्स वुमन इन ॲग्री फूड सिस्टम 12 ते 14 मार्च 2026 या काळामध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे. आणि या परिषदेचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. थीम आहे ड्रायव्हिंग प्रोग्रेस अटेनिंग न्यू हाईट्स अशी याची थीम आहे. आणि परिषदेच्या चर्चेचा केंद्रबिंदू महिलांचे शेतीमधील सक्षमीकरण, बदलत्या हवामानासोबत जुळवून घेणारी शेती आणि महिला शेतकरी उद्योजकतेवरती याचा भर आहे. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. ध्वनिस्पंदन उपक्रमासाठी PSU नॅशनल अवॉर्ड कोणत्या संस्थेला मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, KSRTC. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळला ध्वनिस्पंदन उपक्रमासाठी गव्हर्नन्स नाव 12th PSU नॅशनल अवॉर्ड मिळाला. हा पुरस्कार एक्सलन्स इन इनोव्हेशन या श्रेणीमध्ये मिळालेला आहे. ध्वनिस्पंदन प्रणाली विशेषतः दृष्टीहीन प्रवाशांसाठी तयार केली आहे. सध्या म्हैसूरमधील 200 KSRTC बसमध्ये ही प्रणाली वापरायला लागलेली आहे. आणि या प्रकल्पात जर्मनच्या GIZ संस्थेने तांत्रिक मदत केलेली आहे. ठीक आहे, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तर आजचे आपले 15 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.